मी समाजसेवक सुधीर उमेश जगदाळे. जसं आपल्याला माहीत असेल की आपण एक सामाजिक संस्था चालवत आहे. गेले 8 वर्ष झालं आपण अनाथ, निराधार, वयोवृद्ध महिला या लोकांची सेवा आपल्या संस्थेच्या माध्यमातून करतो. तसेच आमचे सहकारी मित्र आत्ता होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने जे आत्ता शिवसेनेच्या तिकिटावरती मसूर जिल्हा परिषद या गटातून आपली उमेदवारी अर्ज दाखल करून समाजासाठी काम करणारे एक व्यक्तिमत्व आपल्याला आज या शिवसेनेच्या माध्यमातून लाभलेलं आहे. आणि तसंच सोमनाथ भाऊ चव्हाण हे एक आईसाहेब प्रतिष्ठान या आमच्यासारखीच एक त्यांची संस्था आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून ते सामाजिक उपक्रम किंवा अनाथ निराधारांना आधार देण्याचं काम ते नेहमीच करत असतात. आणि त्यांच्यासुद्धा आईसाहेब प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष झालं समाजहिताचे आणि निराधार लोकांची सेवा करण्याचं अहोरात्र काम केलं जातं आहे. आणि आम्ही दोन्ही संस्था पुढील काळात सुद्धा असंच समाजासाठी एकत्रितपणे काम करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. आमच्या संस्थेचा पाठिंबा म्हणाल तर आपली एक सामाजिक संस्था आहे. आपण तळागाळातील समाजासाठी काम करतो. आपला की कुठलाही राजकीय पक्ष किंवा वैयक्तिक कुठल्याही व्यक्तीशी आधारित आपण काम करत नाही. जो समाजासाठी उभा राहतो, आपण त्यांच्यासाठी उभा राहतो, हाच आपला एक उद्दिष्ट आहे. आणि सोमनाथ भाऊ चव्हाण हे नेहमीच समाजासाठी उभे राहिलेले आहेत. आणि आम्ही भाऊंना म्हणजे भाऊंनी वेळोवेळी आम्हालाही सहकार्य केलेलं आहे. भाऊंनाही आम्ही वेळोवेळी सहकार्य करत राहू, एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि तसेच आपले जे सोमनाथ भाऊ आहेत हे आपल्या कराड तालुक्यामध्ये असेल किंवा सातारा जिल्ह्यामध्ये असेल, ज्या ठिकाणी त्यांना एखादा फोन जातो की या ठिकाणी अशा गोष्टीची अडचण आहे, ते तत्परतेने ते कॉलची दखल घेऊन तिथपर्यंत पोचून त्या व्यक्तीचा किंवा त्या समाजाचा, त्या घटकाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा 100% ते प्रयत्न करतात. आणि असं त्यांचं एक नावारूपास आलेलं एक व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं आहे. आणि तसंच बघितलं की आपण महिला वर्ग आत्ता जे अत्याचार किंवा महिलांना जे त्रास होतात समाजामध्ये, त्यासाठी सुद्धा सोमनाथ भाऊ चव्हाण यांचं महिला सक्षमीकरणासाठी खूप मोठं कार्य सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा चालू आहे. आणि त्या अनुषंगाने ते आमच्यासोबतही जोडलेले आहेत आणि आम्ही सर्व एकत्रित राहून काम करत असतो. तर यापुढील काळात सुद्धा असं आव्हान राहील की समाजातील सर्वच घटकांना की सोमनाथ भाऊ चव्हाण यांच्या पाठीमागे त्यांनी सर्वांनी उभं राहावं आणि त्यांना ताकद द्यावी ही विनंती.